नमस्कार. कावळे ओरडत बसलेले आहे त्यांच्या होय ना. वेळ झालेला आहे पालकांना पण तरी आपला कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आहे संपायच्या. आपल्या शाळेमध्ये आज लांजा राजापूर संगमेश्वर उत्कर्ष मंडळ यांचे पदाधिकारी तसेच कणकवलीच्या नायब तहसीलदार माझी मोठी बहीण पंडित मॅडम आणि या माझे सहकारी या मंडळाचे पाचल विकास मंडळाचे सचिव कांबळीकर सर आणि माझे सर्व पालक आणि माझे विद्यार्थी. जे काही साहित्य आहे ते किती रुपयाचं याला महत्त्व नाही, देण्याची वृत्ती त्यांच्याजवळ आज एवढ्या वर्ष 40 वर्ष त्यांची सेवा ही अव्याहतपणे चालू आहे, तर ती महत्त्वाची आहे. आणि आपणही आपल्या जीवनामध्ये ही सेवा आपल्याकडून कशी होईल हे आपण अंगीकारलं पाहिजे. तुम्हाला लहान वयातच ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की आपण या समाजाचं काहीतरी देणे आहोत आणि ते कोणत्याही पद्धतीने आपण हे देणं देत राहिलं पाहिजे. कारण हा समाज आपल्याला देत असतो, मग आपणही आपल्याकडून काहीतरी दिलं पाहिजे. दिल्याने वाढत जातं ते ज्ञान असेल किंवा आशीर्वाद असतील हे वाढतच जातात नेहमी. आणि हे ज्ञानदानामध्ये हे आषाढीची वारी आता पंढरपूरला सगळी लोक चाललेली आहे, तशी ह्यांची दरवर्षीची वारी असते आणि ती आपल्या विद्यार्थ्यांच्या साठी असते. मुंबईवरून हा दौरा सुरू होतो आणि त्यांचा या अगोदर तर महिना काय असायचा, भरपूर शाळा असायच्या, परंतु अजूनही ती परंपरा त्यांनी ठेवलेली आहे. जरी शाळेची कमी मागणी असली तरी सुद्धा ज्या शाळा मागणी करतात शैक्षणिक साहित्याचं ते या मंडळामार्फत पुरवलं जातं आणि ते निश्चितच कौतुकास्पद आहे. अजूनही त्यांची तेवढी उमेद आहे, कारण वय हे शरीराचं वय होतं, मनाचं कधीच वय होत नाही. माणूस मनाने कायम चिरतरून राहिला पाहिजे, म्हणजे अशक्य गोष्ट शक्य होते. आणि ते सगळे सदस्य ही मान्यवर मंडळी सगळे यांच्या कृतीतून ते दाखवून देत आहेत. आपण पण आपल्या जीवनामध्ये असं राहिलं पाहिजे. तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जे साहित्य दिलेलं आहे त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचे जे आनंदाचे जे शब्द आहेत, जे तुम्ही तुमच्या ज्या भावना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत या मंडळासाठी. त्यांना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद या मंडळाच्या लोकांना पाहायचा आहे आणि त्यासाठी त्यांचं हे धडपड चाललेली आहे. तुमच्या उत्कर्षामध्ये त्यांचा हा वाटा खालीचा आहे आणि ते दरवर्षी ते उचलत आहेत. त्यामुळे मंडळाला सदस्य आम्ही धन्यवाद देतो शाळेच्या वतीनं. तसंच माझे एक सहकारी म्हणजे आमचे हिरवे सर हे केंद्रप्रमुख परीक्षा पास झालेले आहेत. थोडक्यासाठी त्यांचा नंबर उचला आहे. ते परीक्षा पास झाले तर आपण सगळ्या मंडळामार्फत त्यांचं फूल देऊन कौतुक करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. विद्यार्थ्यांचा तिथे स्पर्धा परीक्षेमध्ये विकास होतो असं नाहीये, तर शिक्षक सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करतात. आणि त्यांनी हिरवे सर आता परीक्षेत पास झाले, आता मी टीईटीला बसले, बघूया काय होते रिझल्ट, पण आम्ही प्रयत्न करणार आहे. शिक्षक सुद्धा मी सुद्धा हे पुढचं एज्युकेशन करते, MA एज्युकेशन. आमचं शिक्षण चालूच आहे, शिक्षण चालूच राहिलं पाहिजे. विद्यार्थी तुम्ही कंटाळताय पण ते कंटाळून चालणार नाही. जोमाने पुढे अभ्यास करून पुढे गेलं पाहिजे, तरच यश मिळतं. लक्षात ठेवा, जे आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी कष्ट करायची आपल्याजवळ सवय असली पाहिजे लहानपणापासून. तर आपण मोठेपणापर्यंत मोठे झाल्यावर सुद्धा त्या गोष्टीचा आपण
सहज स्वीकार करू शकतो. आणि या मंडळाला मी शाळेच्या वतीनं पुनश्च एकदा धन्यवाद देते की आपण सगळ्यांनी जे साहित्य किंवा हे प्रेम, साहित्यरूपी प्रेम आम्हाला दिलेलं आहे ते कायम आमच्या स्मरणात, आमच्या हृदयात राहील. आणि नक्कीच मी तुम्हा सगळ्यांना शब्द देते ते साहित्य आम्हाला शाळेसाठी ड्रम लागणार आहे, कारण कवायत घेतो तेव्हा आमच्याकडे ड्रम नाही आहे, आमची संगीत कवायत असते. तर त्यावेळेला आवश्यक असलेलं साहित्य मंडळाने मान्य केलेलं आहे की आपल्याला ते ड्रम सुद्धा देणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी याच्यापासून प्रेरणा घेऊन उत्तरोत्तर विद्यार्थ्यांनी प्रगती करा. सगळे वर्ग, आम्ही 3 शिक्षक आणि 4 वर्ग आहेत. या वर्षीचा पट 89 झाला होता, काही विद्यार्थी परत गेले, परंतु आता 84 पट आहे. आणि आम्ही हे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही आत्ताच सुरुवातच केलेली आहे. हा जुलै महिना आहे. जुलै महिन्यातच प्रत्येक वर्गाचे शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन करतायत. आणि बाह्य स्पर्धांचं देखील शाळेमध्ये मार्गदर्शन केलं जातं. आणि त्याच्यामुळे आजूबाजूला किंवा तुम्हाला पेपरमध्ये बातमी पण बघितला असाल की आमच्या शाळेचा पट वाढल्यामुळे म्हणजे बातमी पत्रकारांनी दिली, त्याचा इफेक्ट एवढा झाला की ही एका बाजूला पडलेली शाळा होती, दुर्लक्षित, की ह्या शाळेत काय चाललंय कोणाला माहितीच नव्हतं. पण जेव्हा बातमी आली तेव्हा कळलं सगळ्यांना की ह्या शाळेत नक्की काहीतरी चाललंय. म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना विनंती करते की तुम्ही असं काहीतरी करा की सगळ्यांना तुमच्याकडे बघण्याची गरजच वाटली पाहिजे आणि ते इथे आले पाहिजे. आणि असं आपण करून दाखवायचंय की पाचडवाडी शाळा ही कशातही कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नाहीये. आम्ही सगळे तुम्हाला देणार आहोत, फक्त तुम्ही ते निष्ठेने करा. पालकांना पण विनंती आहे की विद्यार्थ्यांकडे आम्ही जे करतोय त्यात तुम्ही आम्हाला सहकार्य करा, म्हणजे आपले विद्यार्थी नक्कीच पुढे जातील. आणि तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इथे आलात, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते मी. आणि उशीर झालाय म्हणून दिलगिरी व्यक्त करते, पण तुमचं प्रेम असंच राहू दे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या मंडळाला सुद्धा शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. आणि ज्या विद्यार्थ्यांना बिस्किट पुढे मिळाले नसतील त्यांनी घेऊन जा. दिला